कोरेगावच्या निवडणुकीचा निकाल हा केवळ एका राजकीय घटनेपुरता मर्यादित नाही. हा निकाल म्हणजे त्या मतदारसंघातील लोकांच्या मनातला आवाज आहे, त्यांच्या गरजांची एक कहाणी आहे, जी आपल्याला आकडेवारीतून समजून घ्यायची आहे. ही कहाणी व्यक्तींची नाही, तर त्या व्यवस्थेची आहे, जी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कुठेतरी कमी पडली. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण निकालाच्या मूळ कारणांपासून ते त्यावर काय उपाययोजना करता येतील या सगळ्या प्रवासावर नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नोव्हेंबर 2024च्या निवडणुकीचा निकाल आपल्या सगळ्यांसमोर आहे, अगदी स्पष्ट आहे. पण आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न काय झाला हा नाहीये. त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे असं का झालं. या निकालाने काही स्पष्ट संकेत दिले आहेत आणि तेच आपल्याला समजून घ्यायचे आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सातारा जिल्ह्यातला कोरेगाव मतदारसंघ हा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. हा भाग मुख्यत्वे करून ग्रामीण आहे, शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे साहजिकच इथले प्रश्न थेट जमिनीशी, पाण्याशी आणि रोजगाराशी जोडलेले आहेत. यावेळच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का लक्षणीय वाढला. जवळपास 78% मतदान झालं. हे आकडे सांगतात की लोक उदासीन नव्हते, उलट त्यांनी विचारपूर्वक एकमतानं घराबाहेर पडून आपला निर्णय दिला. हा एक सामूहिक कौल होता. आता मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीए उमेदवाराचा विजय किती मोठा आहे हे लगेच लक्षात येतं. दोन्ही उमेदवारांमध्ये जवळपास 18% फरक आहे. हा काही छोटा फरक नाहीये. ही एका मोठ्या राजकीय बदलाची स्पष्ट खूण असू शकते. आणि हाच फरक जर आपण मतांमध्ये पाहिला तर तो तब्बल 45,063 मतांचा आहे. एवढ्या मोठ्या मताधिक्याने झालेला पराभव हा महाविकास आघाडीसाठी एक धोक्याची घंटा आहे. हे आकडे केवळ संख्या नाहीत, तर लोकांच्या बदललेल्या मनस्थितीचं आणि अपेक्षांचं ते प्रतिबिंब आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय झालं. आता जरा खोलात शिरूया आणि समजून घेऊया की हे का झालं. या निकालामागे नेमकी कोणती कारणं होती, तिथलं जमिनीवरचं वास्तव काय सांगत होतं. बघा, हा पराभव कुठल्या एका व्यक्तीमुळे झालेला नाहीये, तर व्यवस्थेतल्या काही त्रुटींमुळे झाला आहे. पहिलं म्हणजे आघाडीत समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसला. दुसरं, विकासाच्या मुद्द्यांवर प्रभावी उत्तर देण्यात कुठेतरी कमी पडले. आणि तिसरं, समाजातील महत्त्वाच्या घटकांपर्यंत पोहोचण्यात यश आलं नाही. ही 3 प्रमुख कारणं या निकालामागे दिसतात. हा जो बदल आपण पाहतोय तो काही एका रात्रीत घडलेला नाही. याची बीजं खूप आधीच पेरली गेली होती. हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल आणि त्या महत्त्वाच्या टप्प्यांचा अभ्यास करावा लागेल, जिथून या बदलाची सुरुवात झाली. जरा या आकड्यांवर नजर टाकूया. गेल्या काही निवडणुकांचा कल स्पष्ट दिसतोय. एकेकाळी महाविकास आघाडीचं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होतं. 2014 मध्ये तर आघाडीला जवळपास 80% मतं होती. पण त्यानंतर मतांची टक्केवारी हळूहळू कमी होत गेली आणि आज ती केवळ 40%वर आली आहे. ही टाईमलाईन या राजकीय बदलाची संपूर्ण कहाणीच आपल्यासमोर ठेवते. 2014 हे आघाडीच्या वर्चस्वाचं शिखर होतं. 2019चा निकाल खरं तर एक धोक्याची घंटा होती, एक महत्त्वाचा इशारा होता, पण त्याकडे कदाचित दुर्लक्ष झालं. आणि 2024मध्ये त्याच बदलावर शिक्कामोर्तब झालं. म्हणजेच काय, तर 2024चा निकाल ही अचानक घडलेली किंवा अनपेक्षित घटना नव्हती. ही अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका मोठ्या बदलाची परिणती होती, जिथे विरोधी पक्षाने मतदारांच्या एका संपूर्ण पिढीचा विश्वास आणि पाठिंबा गमावला. आणि इथेच लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे. लोकशाहीचा गाभा काय असतो, तर लोकांचा आवाज. असा आवाज जो माहितीवर आधारित आहे, जो जबाबदारीने व्यक्त केला जातो आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य देतो. जेव्हा हा आवाज ऐकला जात नाही, तेव्हा असे बदल घडतात. ठीक आहे, कारणं तर आपण पाहिली, पण आता पुढे काय? या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो? महाविकास आघाडीच्या पुनरागमनासाठी एक ठोस आणि कृतिशील आराखडा कसा असू शकतो, यावर आता आपण बोलूया. कोणतीही रणनीती ठरवण्याआधी आपली ताकद आणि आपल्या मर्यादा दोन्ही प्रामाणिकपणे तपासाव्या लागतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वारसा ही एक मोठी ताकद आहे, तर आघाडीतील पोकळी ही एक मोठी कमतरता. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या न सुटलेल्या समस्या ही एक मोठी संधी आहे, तर समोर एनडीएची मजबूत सरकारी यंत्रणा हे एक मोठं आव्हान आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक चौफेर रणनीती आवश्यक आहे, जिला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. म्हणजे काय, तर 4 देशांनी 4 महत्त्वाच्या आघाड्यांवर एकाच वेळी काम करणं गरजेचं आहे. निवडणूक, संघटना, कथानक आणि संसाधने. या चतुर्मुख सिद्धांताचे हे 4 स्तंभ आहेत. निवडणुकीच्या पातळीवर प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचायला हवं. संघटनात्मक पातळीवर प्रत्येक बूथवर आपली टीम मजबूत करायला हवी.
एक असं कथानक, एक अशी विकासाची गोष्ट लोकांना सांगावी लागेल जी त्यांना आपली वाटेल आणि त्यासाठी लागणारी सर्व संसाधने उभी करावी लागतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीही रणनीती कितीही चांगली असली तरी ती तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती लोकांच्या दैनंदिन मूळ प्रश्नांना हात घालते. कोरेगावातील लोकांचे मुख्य प्रश्न आजही तेच आहेत: पाणी, रस्ते, वीज आणि रोजगार. या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय लोकांचा विश्वास पुन्हा जिंकता येणार नाही. रणनीती तर तयार झाली, पण कागदावरची रणनीती प्रत्यक्षात कशी आणायची? कारण तिचं यश कृतीवर अवलंबून असतं. त्यासाठी लागतंय एक ठोस, वेळेची चौकट असलेली कृती योजना. आता आपण त्यावरच बोलूया. ही एक 90 दिवसांची योजना आहे, जिला आपण 4 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागू शकतो. पहिला टप्पा तयारीचा आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेण्याचा. दुसरा टप्पा आपण काय करणार आहोत हे लोकांसमोर मांडण्याचा. तिसऱ्या टप्प्यात जोरदार प्रचार आणि शेवटच्या टप्प्यात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी बाहेर काढणं. आणि हो, लोकांपर्यंत पोहोचताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्यांचा विश्वास. आणि विश्वास मिळवण्यासाठी त्यांच्या गोपनीयतेचा, त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करणं अत्यंत गरजेचं आहे. भारतातल्या कायद्यानुसारही प्रत्येक संवाद हा स्पष्ट संमतीने आणि सन्मानानेच झाला पाहिजे, जबरदस्तीने नाही. शेवटी हे सगळं विश्लेषण केवळ एक निवडणूक जिंकण्यापुरतं मर्यादित नाही, तर हे अधिक प्रतिसाद देणारा लोकाभिमुख प्रशासनाचं एक प्रारूप आहे. कारण राजकारणाचा अंतिम हेतू सत्ता मिळवणं नसून लोकांची सेवा करणं हाच असायला हवा. आणि म्हणून हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. जर आपण लोकांच्या पाणी, रोजगार आणि सन्मान यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत राहिलो तर त्याची किंमत काय असेल? लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास हळूहळू कमी होत जाईल आणि हे लोकशाहीसाठी सर्वात मोठं नुकसान असेल. जर लोकाभिमुख नेतृत्व घडवून मतदारसंघाचा विकास साधायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 41 602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.